नमस्कार, सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. नवीन वर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. मी मोनिका तुम्हाला आज मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती सांगणार आहे. यामध्ये सांगणार आहे यावर्षी संक्रांत कशावर आली आहे, म्हणजेच संक्रांतीचे वाहन काय आहे, त्याचबरोबर कोणत्या रंगावर आलेली आहे, म्हणजे कोणता रंग वर्ज करावा, त्याचप्रमाणे संक्रांतीच्या वेळेत कोणकोणती कामे करावीत, कोणकोणती कामे टाळावेत, संक्रांतीचे वाहन काय, शस्त्र, वस्त्र, वय, नाव, त्याचप्रमाणे दान काय करावे, संक्रांतीमध्ये कोणकोणती कामे अवश्य केली जातात, याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्याचबरोबर भोगीविषयी संपूर्ण माहिती, संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी करतात त्याविषयी संपूर्ण माहिती, त्याचबरोबर किंक्रांतीविषयी संपूर्ण माहिती, म्हणजेच संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांतीच्या दिवशी काय करावे याची देखील माहिती सांगणार आहे. दानाचे महत्त्व आणि हळदी कुंकू या संपूर्ण विषयाची मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला सुरुवात करूयात. हिंदू धर्मात संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. सूर्य हा दर महिन्यातला आपली राशी बदलतो, परंतु जेव्हा तो मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा या शुभ योगाला मकर संक्रांती असे म्हणतात. या मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते आणि या उत्तरायणाच्या काळात अधिक शुभ मानला जातो. त्यामुळेच मकर संक्रांत विशेष मानली जाते. मराठी महिन्याप्रमाणे मकर संक्रांत 10व्या महिन्यात म्हणजेच पौष महिन्यात येते. इंग्रजी महिन्यात जानेवारीमध्येच येते. विशेषतः या सणाची तारीख देखील ठरल्याप्रमाणे 14 किंवा 15 हीच असते. यंदा मंगळवारी दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी मकर संक्रांत आहे. तर मुहूर्त पाहूयात. ज्योतिषशास्त्रानुसार दरवर्षी सूर्य मकर राशीत 20 मिनिटे उशिरा प्रवेश करतो. दर 3 वर्षांनी सूर्य 1 तासानंतर आणि दर 72 वर्षांनी 1 दिवसाच्या विलंबाने मकर राशीत प्रवेश करतो. या दिवशी सूर्यदेव सकाळी 8:45 मकर राशीत प्रवेश करेल. मकर संक्रांतीचा पुण्यकाळ सकाळी 9:03 ते 5:46 असेल, ज्याचा कालावधी 8 तास 42 मिनिटांचा असेल. हा स्नान दानाचा शुभ मुहूर्त आहे. तसेच मकर संक्रांतीचा महापुण्यकाल सकाळी 9:03 ते 10:48 असेल, ज्याचा कालावधी 1 तास 45 मिनिटे असेल. या शुभ मुहूर्तावर पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. आता आपण थोडक्यात भोगीविषयी संपूर्ण माहिती बघूया व त्यानंतर संक्रांतीविषयी माहिती बघूयात. वाहन कोणते, शस्त्र, वय, रंग कोणता वर्ज करावा आणि या दिवशी दानधर्म आणि काय करावे आणि काय करू नये. तर चला सुरुवातीला आपण भोगीविषयी माहिती बघूयात. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी करतात. या ऋतूमध्ये उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारच्या भाज्या, शेंगभाज्या, फळभाज्या याची तिळाचा कूट घालून मिसळीची भाजी करतात. त्यामध्ये बोर देखील टाकतात आणि या दिवशी तीळ लावून बाजरीची भाकरी करतात. यासोबतच लोणी लावून केलेली बाजरीची भाकरी खातात. मुगाची खिचडी देखील करतात. काही ठिकाणी या दिवशी भोगविडे देतात. संक्रांतीच्या दिवशी तिळगुळाचे विशेष महत्त्व असल्यामुळे या दिवशी तिळगुळाची पोळी करतात. संक्रांत ही एक देवीचेच रूप आहे. फक्त संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या आपल्याला वर्ज करायच्या असतात. सूर्याचे मकर संक्रमण बालकर्णावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे, तर हातामध्ये गदा घेतलेली आहे. तर संक्रांतीने केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे. पायस भक्षण करीत आहे. जातीने सर्प, भूषण धारण मोती केलेले आहे. वार नाव व नक्षत्र नाव महोदरी आहे. समुदाय मुहूर्त 45 आहे. ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे आणि ती वायव्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीचे फल काय आहे, तर संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांत जेथून आली आहे तिथल्या व्यक्तींना सुख प्राप्त होईल. संक्रांतीच्या काळात दानधर्माला खूप महत्त्व आहे. तर पर्व काळात द्यायचे दान, गाईला घास, नवे भांडे, तिळपात्र, अन्नदान, तीळ गूळ दान, सोने चांदी, भूमी, गाय, घोडा, वस्त्र इत्यादी दान करावे. यथाशक्ती दान केल्यानंतर तुम्हाला याचे निश्चितच फळ मिळेल. त्यानंतर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असते किंक्रांत, म्हणजेच संक्रांतीची कर असते. या दिवशी काही ठिकाणी कर देखील म्हणतात. किंक्रांत ही 15 जानेवारी 2025ला आलेली असून संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केलेला असतो. त्याच्या त्रासातून प्रजेला मुक्त केलेले असते. म्हणून या दिवशी किंक्रांत
हा दिवस साजरा केला जातो. पंचांगात हा दिवस करिदिनी म्हणून दाखवला आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी ज्या व्यक्ती दान देतात त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो असे मानले जाते. सर्वांनी आपापल्या यथाशक्तीप्रमाणे दान करणे महत्त्वाचे आहे. अन्नदान, विद्यादान, वस्तुदान आपापल्या यथाशक्तीप्रमाणे दान करावे. त्याचप्रमाणे संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते आणि संक्रांतीच्या दिवशी आपण जे सुगडं किंवा खण म्हणतो त्या सुगड्याची म्हणजेच खणाची पूजा देखील केली जाते आणि हे देखील एक प्रकारचे दानच आहे. त्यामुळे तुम्ही या काळात कधीही दान करू शकता. मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्याला अर्घ्य द्यावे. ते याप्रमाणे तर तांब्याच्या किंवा स्टीलच्या तांब्यात पाणी घेऊन त्या पाण्यात हळद, कुंकू, तीळ, लाल फुले टाकावीत. सूर्याला अर्घ्य देताना ओम सूर्याय नमः किंवा ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. मनोभावे पूजा करून नमस्कार करावा. त्यामुळे आपल्याला निरोगी आयुष्य, तेज आणि सूर्यामुळे अनेक लाभ होतात. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे शुभ मानले जाते. तसेच या दिवशी शक्य नसल्यास पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ आणि गंगाजळ मिसळून स्नान करावे. या दिवसामध्ये पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे विशेष महत्त्वाचे असते. त्यामुळे पुण्यकाळ प्राप्त होतो. तर घरी तुम्ही अशा प्रकारे गंगाजळ मिसळून स्नान करू शकता. संक्रांतीच्या काळात काय करावे व काय करू नये हे आपण बघूयात. तर संक्रांतीच्या काळात कोणकोणती कामे करायची व कोणकोणती कामे वर्ज्य करायची हे देखील बघूयात. मकर संक्रांतीच्या काळात वृक्ष लावावे, झाडे तोडणे टाळावे, हानी करू नये. त्याचप्रमाणे गाई म्हशीचे धार काढणे वर्ज्य आहे. शेतकरी लोकांनी दूध दुभत्यासाठी या दिवशी धार काढू नये, आदल्या दिवशीच काढून ठेवावी. पण काही वेळेस काही गोष्टी पाळणे शक्य नसतात आणि गाईचे दूध काढणे महत्त्वाचेच आहे. त्यामुळे तुम्ही हे कधीतरी प्रत्येक नियम पाळणे गरजेचे नाही आहे. तर काही नियम अशक्य असतील तर नाही पाळले तरी चालते, पण काही नियम नक्कीच पाळावे. नैसर्गिक हानी करू नये आणि निसर्गाच्या विरोधातही जाऊ नये. अशा प्रकारे नियम आपल्याला पाळता येणे शक्य असेल तर ते नक्की पाळावेत. त्यानंतरचं आहे कठोर शब्द बोलणे टाळावे. सगळ्यांनी प्रेमाने मिळून मिसळून संक्रांतीचा सण साजरा करावा. तिळगुळ देऊन गोड गोड बोला असे म्हणतात. त्याप्रमाणे मनातील राग द्वेष बाजूला ठेवून आनंदाने राहावे. तिळगुळ उष्ण असल्यामुळे थंडीच्या दिवसात अवश्य असणाऱ्या गरमीची तिळगुळ विशेष महत्त्व आहे. त्यासाठी तिळगुळ वापरले जातात. त्यानंतरचं तिसरं आहे या दिवशी दात घासणेसुद्धा वर्ज्य सांगितलेले आहे, पण हे करणे शक्य नसते. त्यामुळे काही नियम नाही पाळले तरी चालेल. ब्रह्मचर्याचे पालन करावे. संक्रांतीच्या दिवशी महत्त्वाचे काम म्हणजे सुगडं पूजन. तर सुगडं पूजन कसे करावे हे आपण बघूयात. 5 सुगडे म्हणजे 1 खण असे पूजन करायचे असते. एका सुवासिनीसाठी 5 सुगडे असतात. सुगड्यामध्ये ववसा भरून पूजा केली जाते. या दिवसात शेतामध्ये जे काही पीक धान्य आलेले असतात ते या सुगड्यांमध्ये भरतात. ज्वारीचे कणीस, हरभराचे घाटे, गहू, लोंब्या, वाटाणा शेंग, घेवडा, ऊसाचे तुकडे, गाजराचे तुकडे, बोर, पेरू तुकडे, तिळगुळ हा ववसा आणि हळदी कुंकू हा संपूर्ण साहित्य भरून त्याची पूजा केली जाते. पूजा करून हा ववसा देवाला तुळशीला दिला जातो आणि हळदी कुंकू देऊन सुवासिनींना या सुगड्यातील काही साहित्य दिले जाते. सुगडं पूजन करण्याआधी सुगड्याला हळद कुंकूच्या 5 रेषा ओढून त्याला दोऱ्याने सुतवले जाते. मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत तुम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम करू शकता. जेव्हा सर्व स्त्रिया एकमेकींना घरी बोलवून हळदी कुंकू देऊन वाणववसा देतात त्यावेळेस त्यांना एखादी वस्तू द्यावी. तिळगुळ देखील देतात. रथसप्तमीपर्यंत म्हणजेच यावर्षी 4 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला हे सर्व कार्यक्रम करता येतील. संक्रांतीच्या काळात काळा रंग परिधान करणे शुभ मानले जाते. संक्रांतीच्या दिवसात थंडी जास्त असल्यामुळे काळे कपडे घातले तर उबदार राहते, थंडीपासून संरक्षण होते. काळा रंग हा सूर्यापासून मिळणारी उष्णता शोषून घेतो म्हणून काळा रंग परिधान करतात. त्यामुळे या दिवशी काळा रंग परिधान करणे चांगलेच आहे. परंतु यावर्षी संक्रांतीने कोणता रंग परिधान केला आहे ते आपण पाहूयात व तो रंग आपल्याला परिधान करायचा नाही आहे. प्रत्येक वर्षी संक्रांती देवी वेगवेगळे रंग परिधान करते. दरवर्षी संक्रांती देवीचे वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असलेले वस्त्र आपण ते रंग परिधान नाही करायचे आहेत. तर यावर्षी संक्रांतीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे. तर पिवळा रंग वर्ज्य करावा. पिवळ्या रंगाचे ड्रेस, साडी या दिवशी परिधान करूच नका. थोडक्यात काय तर पिवळ्या रंगाची फुले देखील वाहू नका. शक्यतो या दिवशी आपल्याला पिवळा रंग जास्तीत जास्त वर्ज्य करायचा आहे.
ह्या सणापासून दिवस मोठा होत जातो, रात्र लहान होते. मकर संक्रांतीला नववधूला हलव्याचे दागिने, जावयाला तिळगुळ देत असतात. शक्य असल्यास चांदीची वाटी देखील दिली जाते. चांदीच्या वाटीमध्ये तिळगुळ हलवा दिला जातो. आणि मुलीला पहिल्या संक्रांतीला असेल तर त्या दिवशी तिला संपूर्ण वौसा दिला जातो. काही ठिकाणी माहेरून वौसा पाठवला जातो तर साडी आणि सर्व शृंगार साहित्य दिले जाते. तिळगुळ लाडू पाठवले जातात. किंवा सून आली असेल तर तिला तिळाचा तिळवा केला जातो. हलव्याचे दागिने घालून सर्व संक्रांतीचे साहित्य ठेवून हळदी कुंकू करून या दिवशी कार्यक्रम साजरा केला जातो. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते. तर 5 वर्षापर्यंत आपल्या घरात जे लहान मुलं असतात त्यांना बोर न्हाणं करतात. हलव्याचे दागिने घालून मुरमुरे, बोर, चॉकलेट, बिस्किट, गाजर संपूर्ण साहित्य टाकून बोर न्हाणं घातले जाते. बोर न्हाणं व हळदी कुंकू तुम्ही रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता. मकर संक्रांतीच्या सणाची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे म्हणून तुम्हा सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.